Dear student, today we will see the numericals on lesson number first, gravitation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण या प्रकरणावर उदाहरणे जी आहेत तर ती उदाहरणे त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामधलं पहिलं असणार ठिकाणी न्यूमेरिकल्स. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद त्या ठिकाणी घेते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट? तर त्या ठिकाणी तो असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण जे आहे तर ते गुरुत्वीय त्वरण त्या ठिकाणी किती असेल हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. आता याच्यासाठी काय काय दिले तर ते आपल्याला पाहिजे की गिव्हन इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा किंवा आरंभिक असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर असणारा जे काही डिस्प्लेसमेंट की त्यालाच आपण त्या ठिकाणी हाईट जी आहे तर ती हाईट त्या ठिकाणी म्हणून यसने आपण दाखवते. तर ती हाईट जी आहे तर ती हाईट आपल्याला 5 मीटर त्या ठिकाणी देईल. त्याच्यानंतर असणारा जो काही टाइम जो आहे तर तो टाइम आपल्याला दिलेला आहे टी, तो दिलेला आहे 5 सेकंद. आणि काय सांगितलेलं आहे की जीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट, त्या ठिकाणी काढायची. तर जीची असलेली काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला काढायची. काय न्यूटनची असणारी काही कायनॅमेटिकल इक्वेशन जी आहे तर ती न्यूटनची कायनॅमेटिकल इक्वेशन आपल्याला माहिती. त्याच्यामध्ये सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन जे आहे तर ते आपल्याला माहिती की एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. अशा प्रकारचे न्यूटनचं सेकंड असणारं जे काही कायनॅमेटिकल इक्वेशन आहे तर याच्यामध्ये यूची किंमत जर आपण 0 ठेवली त्याच्यानंतर ए जे आहे तर ते ए म्हणजेच काय असणार आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन असेल तर हेच आपल्याला असं लिहिता येईल की एस इज इक्वल टू 0 यू इंटू यूची किंमत 0, टीची किंमत 5 परंतु त्या ठिकाणी ती 0 होईल प्लस 1/2 एच्या ऐवजी जी लिहिणार आहे जी टी स्क्वेअर म्हणजे एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. अशा प्रकारचं इक्वेशन त्या ठिकाणी तयार होईल. आता सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू याच्यामध्ये असणाऱ्या जे काही किमती ज्या आहेत तर त्या किमती आपल्याला टाकायच्या. एचची किंमत त्या ठिकाणी 5 मीटर आहे. 1/2 इंटू जी इंटू टी ची किंमत 5 स्क्वेअर आहे. जेच 5 इज इक्वल टू 1/2 इंटू जी इंटू 5 स्क्वेअर 25 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे 5 इंटू 2 10 इज इक्वल टू 25 जी. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी किंमत जी आहे तर ती किंमत कशाची काढायची. जी जी आहे तर त्या जीची असलेली काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. जी इज इक्वल 5 ने भागा 5 5 25 5 2 10 2/5. 5 ने 2 ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं तर ते येताना 0.5 दॅट इज जी इज इक्वल टू 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट किती असणार आहे तर ती 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढावी. अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण आपल्याला ठिकाणी पाहिजे. द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट बी. काय सांगितले की क ग्रह जो आहे तर त्या क ग्रहाची असण्याची काही त्रिज्या तर या ठिकाणी अ दिलेले
की अ ग्रहाची असणारी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या असणारा ते काही ब ग्रह जो आहे तर त्या ग्रहाच्या त्रिज्येच्या कशी आहे निम्मी त्या ठिकाणी. पुढे इफ द मास ऑफ ए इज एम ए व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. जर अ ग्रहावरील जीचे मूल्य ब ग्रहावरील मूल्याच्या अर्धे जर असेल तर या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही बी जो आहे तर त्या बी ग्रहावरील किंवा बी ग्रहाचे वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान आपल्याला त्या ठिकाणी काढायला त्या ठिकाणी. आता सर्वसाधारणपणे काय काय दिलं तर तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आपल्याला दिलेले द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट बी. लिहिताना मी असं पूर्ण सेंटेन्स लिहितोय द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी असं स्टेटमेंट आपल्याला ठिकाणी दिले. ज्या ठिकाणी रेडियस ऑफ प्लॅनेट ए तर ती आपण आर ए मानली. ही कशी आहे तर असणारे काही प्लॅनेट बी आहे तर त्या प्लॅनेट बीच्या कशी आहे निम्मे आहे. जे रेडियस ऑफ प्लॅनेट बी जे आहे तर त्याच्या कशी असणार आहे निम्मी त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले आता की इफ द मास ऑफ ए इज एम ए व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी काय सांगितले सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. इथे पुढचं लिहिते मी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ that of its value on A असं स्टेटमेंट आपल्याला दिलेले. म्हणजे सर्वसाधारणपणे व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी काय सांगितले व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी कशी दिलेली आहे तर व्हॅल्यू ऑफ ए कशाची एची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या एच्या व्हॅल्यूच्या कशी सांगितली आपल्याला हाफ त्या ठिकाणी सांगितले. आणि पुढे आपल्याला काढायला काय सांगितले की सर्वसाधारणपणे इफ द मास ऑफ द ए इज एम ए व्हॉट मस्ट बी द मास ऑफ द बी. मास ऑफ बी जो आहे तर तो मास ऑफ बी काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट त्या ठिकाणी काढायचं. आता याच्यामध्ये ते असणारे जे काही फॉर्म्युले जे आहेत तर ते फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. आता याच्यामध्ये लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तर तो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्या ठिकाणी आपल्याला माहिती. तर त्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार की जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर अशा प्रकारचा लॉ जो आहे तर तो लॉ त्या ठिकाणी आहे. याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी की व्हॅल्यू ऑफ ए व्हॅल्यू ऑफ जी ऑन ए तर ते आपल्याला त्या ठिकाणी हा जो फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिता येईल की कॅपिटल जी त्याच्यानंतर मास ऑफ ए डिवायडेड बाय पुन्हा आपल्याला काय लिहिता येईल की रेडियस ऑफ ए त्याचा स्क्वेअर एक इक्वेशन नंबर 1 लिहिलं. अशाच पद्धतीने आपल्याला बी साठी प्लॅनेट बी जो आहे तर त्या प्लॅनेट बी साठी त्या ठिकाणी लिहिता येईल की व्हॅल्यू ऑफ बी ऑन जी इज इक्वल कॅपिटल जी एम ए डिवायडेड बाय आर बी स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. आता आपण काय करू की डिव्हाइडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 1
समीकरण 1 जे आहे तर त्या समीकरण 1 ला काय करायचं आपल्याला 2 ने काय करायचं तर त्या ठिकाणी भागायचे. आता समीकरण 2 जे आहे तर ते समीकरण 2 ची डावी बाजू मी घेतो की जी बी, त्याच्यानंतर त्याची उजवी बाजू आहे की कॅपिटल जी एम ए, सॉरी इथे ए लिहिले तर ते त्या ठिकाणी बी असायला पाहिजे, बी एम बी डिव्हायडेड बाय आर बी स्क्वेअर. आपल्याला काय करायचं इक्वेशन 2 ला फर्स्टने भागायचं म्हणजे याची डावी बाजू आहे तर त्याला पुढे काय करतो मी या ठिकाणी 9 जी ए ने भागते डिव्हायडेड बाय याची डावी बाजू उजवी बाजू कॅपिटल जी कॅपिटल एम ए डिव्हायडेड बाय आर ए स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल जी एम बी डिव्हायडेड बाय आर बी स्क्वेअर भागिले उलट काय करतो मी गुणिले त्या ठिकाणी करतोय की आर ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय कॅपिटल जी एम ए त्या ठिकाणी. बरोबर. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहा आपल्याला काय काय दिले तर त्याचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे की कॅपिटल जी गेले तर आपल्या लक्षात येतं नसते की काय लागतं. पहा पुढे या ठिकाणी एम बी डिव्हायडेड बाय एम ए आर ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर बी स्क्वेअर. त्याच्यानंतर हे असणारे जे काही जी बी डिव्हायडेड बाय जी याची असणारी जे काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. या ठिकाणी की जी बी याचं ट्रान्सफर मी इकडे करतो डिव्हायडेड बाय 9a इज इक्वल टू किती येतं नसते 1/2 त्या ठिकाणी. बरोबर. आता ही व्हॅल्यू जी आहे तर ती ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी टाकता येईल की 9b अपॉन 9a याची व्हॅल्यू आली 1/2 इज इक्वल टू पुढे एम बी डिव्हायडेड बाय एम ए. त्याच्यानंतर पुन्हा या दोघांचे स्क्वेअर आहे तर मी लिहिताना असं लिहितो की आर ए डिव्हायडेड बाय आर बी आणि टोटल ब्रॅकेट स्क्वेअर त्या ठिकाणी. आता पुढे ही सर्वसाधारणपणे याच्या असताना जे काही किमती ज्या आहेत तर त्या किमती आपल्याला त्या ठिकाणी टाकता येईल. ही काय लक्षात येतं नसते की 1/2 इज इक्वल टू आपल्याला काय करायचंय एम बी अपॉन एम ए इंटू आर ए अपॉन आर बी. की आर ए अपॉन आर बी याची किंमत आपल्याला ठिकाणी इक्वेशनवरून टाकता येईल. याचं ट्रान्सफर मी करतोय की आर ए याचं ट्रान्सफर इकडे केलं तर त्या ठिकाणी ते आर बी इज इक्वल टू पुन्हा काय येतं नसते 1/2 त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे पुढे आपल्याला या ठिकाणी पुन्हा की 1/2 आणि याचा काय आहे तर स्क्वेअर त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजेच पुढे 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची तर याची काढायची. आता हीच व्हॅल्यू मी लिहितोय हा जो आहे तर इकडे जाईल भागिले आहेत वर त्या ठिकाणी गुणिले होईल जी 1/2 इंटू 4 इज इक्वल टू एम बी अपॉन एम. बरोबर. जिस पुढे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते पहा एक बे दोन्ही 4 जी या ठिकाणी एम बी अपॉन एम ए इज इक्वल टू किती राहिली 2 त्या ठिकाणी. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की आपल्याला व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी त्या ठिकाणी करायची. म्हणजे या ठिकाणी मास ऑफ बी जे आहे तर या ठिकाणी एम ए लिहिले या ठिकाणी मास ऑफ बी जे आहे तर ते बी आपल्याला त्या ठिकाणी काउंट करायचे. म्हणजेच एम बी मास ऑफ बी
इज इक्वल टू 2 इंटू एम. म्हणजे एचं असणार जे काही मास जे आहे तर त्या एच्या मासच्या कसं असेल डबल त्या ठिकाणी असेल. काय येते आपल्याला की मास ऑफ बी इज डबल द मास ऑफ ए. येते या ठिकाणी त्याची असणारी काही मास ऑफ बी जे आहे तर ती मास ऑफ बी कसे असणार आहे मास ऑफ एच्या त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्या पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.